बुलेटला मॉडिफाईड सायलेन्सर लावणे पडले महागात। धुळे वाहतूक पोलिसांची 20हून अधिक बुलेटवर कारवाई। बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांचा आवाज काढत शहरात ध्वनी प्रदूषण आणि दहशत पसरवणाऱ्या बुलेट सवारांवर धुळे शहर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये वाहतूक शाखेने शहरात अचानक नाकाबंदी करत ही विशेष मोहीम राबवली। या कारवाईत पोलिसांनी नियम धाब्यावर बसवणाऱ्या तब्बल 20 ते 22 बुलेटवर दंडात्मक कारवाई केली असून रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांना चांगलाच दणका दिला आहे। शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी 7 वाजेपासून शहरातील 4 ते 5 प्रमुख ठिकाणी ही विशेष नाकाबंदी करण्यात आली होती। यावेळी मॉडिफाईड सायलेन्सर बसवून फटाक्यांसारखा मोठा आवाज करणाऱ्या 20 ते 22 बुलेटवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात आली। यापुढेही कोणत्याही दुचाकीस्वाराने आपल्या वाहनात बेकायदेशीर बदल करून असे सायलेन्सर वापरल्यास त्यांची गय न करता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा आणि आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांनी सर्व धुळेकरांना दिला आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, शहर वाहतूक शाखा। आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब यांच्या आदेशान्वये 7 वाजेपासून विशेष मोहीम राबवण्यात आलेली होती। सदर विशेष मोहीम दरम्यान आपण 4 ते 5 ठिकाणी अचानक नाकाबंदी लावली आणि सदर नाकाबंदीमध्ये आपण मॉडिफाईड केलेले सायलेन्सर वापरून जे बुलेटचे फटाके पडत होते अशी 20 ते 22 सायलेन्सर 20 ते 22 बुलेट लावण्यात आलेले आहेत आणि सदर याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। तर कुणीही, मी सर्व धुळेकरवासियांना आवाहन करतो की कुणीही मॉडिफाय केलेले सायलेन्सरचा वापर करून बुलेट चालू नये, तसेच असं आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल।